नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण अतिमहत्त्वाचा भाग असणारा म्हणजेच काय तर जी साहित्यिक आहेत आणि त्यांनी ज्या टोपण नावाने त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे किंवा काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांचे जे काही टोपण नाव आहेत ते टोपण नाव आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यावर प्रश्न एखाद विचारला जातो. एक प्रश्न म्हणजेच काय आपले 2 मार्क. तुम्ही आजपर्यंतचे मागचे पेपर काढून बघा, त्या पेपरमध्ये सुद्धा काय तर या टोपण नावावर त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची आपण या ठिकाणी जी काही लिस्ट आहे ती घेतलेली आहे आणि त्यांचं टोपण नाव सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यस, चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो. बघा, पहिलं या ठिकाणी जी काही चार्ट तुमच्या समोर दिसतोय यामध्ये बघा अनंत फंदी नावाचे एक आपल्याला त्या ठिकाणी व्यक्ती दिसत आहेत. ठीक आहे, मग ज्यांनी अनंत भवानी बाबा घोलप यांनी कोणतं टोपण नाव होतं यांना तर बघा अनंत फंदी. ठीक आहे, अनंत फंदी या नावानं त्यांनी काही लिखाण जे आहे ते केलेलं असेल. यस, त्यानंतर आहेत पट्टे बापूराव. ठीक आहे, पट्टे बापूराव हे कोणाचं टोपण नाव होतं तर लक्षात घ्या श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचं हे काय होतं तर टोपण नाव होतं. लक्षात ठेवायचं, ज्यांना आपण पट्टे बापूराव म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणी ओळखतो त्यांचं जर आपण ओरिजिनल नाव बघितलं तर ते ओरिजिनल नाव काय आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे काय आहे त्यांचं ओरिजिनल नाव आहे किंवा मूळ नाव त्या ठिकाणी आपण म्हणतो. त्यांना आपण पट्टे बापूराव म्हणून त्या ठिकाणी ओळखत असतो सहसा. यानंतर आहेत बालगंधर्व. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. बालगंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे तर लक्षात घ्या नारायण श्रीपाद राजहंस यांचं हे काय आहे टोपण नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बालगंधर्व म्हणून आपण कोणाला ओळखतो नारायण श्रीपाद राजहंस यांना. ठीक आहे, हे मूळ नाव आहे त्यांचं. त्यानंतर बघा अजून काही गंधर्व आहेत ज्याच्यामध्ये छोटा गंधर्व आहे, सवाई गंधर्व आहे, कुमार गंधर्व आहे, नूतन गंधर्व आहे. मग आता छोटा गंधर्व म्हणून कोणाला ओळखलं जातं सौदागर नागनाथ गोरे यांना काय केलं जातं छोटा गंधर्व म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर पुढे बघा सवाई गंधर्व आहे. सवाई गंधर्व म्हणून कोणाला ओळखलं जातं पंडित रामभाऊ कुंदगोळकर यांना काय म्हणून तर सवाई गंधर्व म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा कुमार गंधर्व तुम्हाला इथं दिसतंय. मग पंडित रामभाऊ या ठिकाणी डबल त्या ठिकाणी झालेला आहे. यस, बघा पुढे जर आपण बघितलं नूतन गंधर्व जर आपण बघितलं नूतन गंधर्व म्हणून कोणाला त्या ठिकाणी ओळखलं जातं लक्षात घ्यायचं आहे पंडित विनायक कृष्ण देशपांडे यांना नूतन गंधर्व म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. बघा यातलं महत्त्वाचं काय आहे अनंत फंदी महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं पट्टे बापूराव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यांच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. तसेच बालगंधर्व म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा बालगंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोण्या व्यक्तीचं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि सवाई सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 4 तरी तुम्हाला काय तर या चार्टमधले व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर याचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे. यस, लक्षात ठेवा. आता बालगंधर्व असं नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणी म्हटलेलं आहे लोकमान्य टिळकांनी म्हटलं मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यांनी हे टोपण नाव नारायण श्रीपाद राजहंस यांना दिलेलं आहे बालगंधर्व असं. यस, पुढे जाऊयात आपण. पुढे नाव आहे बघा सुमित्रा बोधनकर. ठीक आहे, सुमित्रा बोधनकर या नावाने जर आपण बघितलं अरुणा ढेरे यांनी काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे. ठीक आहे, त्यांचं अरुणा ढेरे डॉक्टर अरुणा ढेरे यांचं नाव काय आहे टोपण नाव लक्षात घ्यायचं आहे सुमित्रा बोधनकर. त्यानंतर बघा संत गाडगेबाबा. ठीक आहे, आता संत गाडगेबाबा आपण त्यांना म्हणतो मात्र त्यांचं मूळ नाव काय आहे बघा डेबूजी झिंगारजी जानोरकर. हे परीक्षेमध्ये आलंय मित्रांनो. ठीक आहे, यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. बघा संत गाडगेबाबा यांचं जर आपण पूर्ण नाव बघितलं काय आहे डेबूजी झिंगारजी जानोरकर, त्यांना आपण काय म्हणून ओळखतो संत गाडगे बाबा म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. आता बघ पुढे सुद्धा एक महत्त्वाचं आहे बघा दादोबा पांडुरंग तर्खडकरांना आपण काय म्हणून ओळखतो कोणत्या नावाने ओळखतो मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतो, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मराठीचे पाणिनी असं कोणाला म्हणून ओळखलं जातं दादोबा पांडुरंग तर्खडकरांना ओळखलं जातं किंवा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं टोपण नाव काय आहे मराठीचे पाणिनी आहे असं लक्षात घ्यायचंय तुम्हाला. त्यानंतर बघा सेनापती बापट. आता सेनापती बापट या नावाने आपण कोणाला ओळखतो तर पांडुरंग महादेव बापट. ठीक आहे, पांडुरंग महादेव बापट यांनाच काय म्हटलं जातं टोपण नाव काय आहे त्यांचं सेनापती बापट. बघा महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न यावर आलेले आहेत. बघा त्यानंतर दादासाहेब फाळके. आता दादासाहेब फाळके जर आपण बघितलं तर यांचं मूळ नाव काय आहे
धोंडीराज गोविंद फाळके, आपण त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतो? दादासाहेब फाळके, ठीक आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी दिला जातो यांच्या नावाने चित्रपटसृष्टीमध्ये. यस. आता त्यानंतर आहेत रामदेव बाबा. कोण आहेत? रामदेव बाबा, योग गुरु आपले रामदेव बाबा. मग रामदेव बाबाचं जर आपण नाव बघितलं काय आहे? रामकिशन यादव. त्यांना रामदेव बाबा या टोपण नावाने काय केलं जातं? त्या ठिकाणी जगभरामध्ये ओळखलं जातं. त्यानंतर आहेत बाबासाहेब पुरंदरे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. कोण आहेत? साहित्यिक बाबासाहेब पुरंदरे. मग बाबासाहेब पुरंदरेंनी जर आपण बघितलं यांचं मूळ नाव काय आहे तर लक्षात घ्या, बळवंत मोरेश्वर पुरंदरे. मात्र आपण त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतो? बाबासाहेब पुरंदरे या टोपण नावाने ओळखतो. त्यांचं नाव काय आहे? बळवंत मोरेश्वर पुरंदरे. यस, लक्षात घ्यायचं आहे. डॉक्टर अरुणा ढेरे यांनी कोणत्या नावाने लिखाण केलंय? सुमित्रा बोधनकर या टोपण नावाने लिखाण केलेलं आहे. संत गाडगेबाबा आपण ज्यांना म्हणून ओळखतो त्यांचं नाव काय आहे? डेबूजी झिंगारजी जानोरकर आहे. मराठीचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तर्खडकरांना म्हटलं जातं. सेनापती बापट म्हणून आपण कोणाला ओळखतो? पांडुरंग महादेव बापट यांना. तसेच दादासाहेब फाळके यांचं जर आपण पूर्ण नाव बघितलं, धोंडीराज गोविंद फाळके हे त्यांचं पूर्ण नाव आहे. रामदेव बाबा यांचं जे काही नाव आहे ते रामकिशन यादव आहे आणि त्यांना आपण रामदेव बाबा या टोपण नावाने काय करतो? ओळखतो. मग यातले महत्त्वाचे काय आहेत तर सुमित्रा बोधनकर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं संत गाडगेबाबा यांच्यावर सुद्धा प्रश्न यापूर्वी विचारून झालेला आहे. हे मराठीचे पाणिनी इथं सुद्धा प्रश्न यापूर्वी विचारून झालेला आहे. सेनापती बापटांवर प्रश्न आलेला आहे. मग पुढे तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं की दादासाहेब फाळके इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मी जे जे गोल करतोय ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, महत्त्वाचं आहे. तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात आपण. बघा थोडंसं बॅचबद्दल या ठिकाणी आलेलं आहे. तलाठी भरती निश्चय बॅच आहे, जिचे ॲडमिशन जे आहेत ते अजून सुरू आहेत. तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन कराल तिथून पुढे 50 दिवस तो कोर्स तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. कमी दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत, त्यासाठी कमी दिवसामध्ये परिपूर्ण तयारी करायची असेल तर हा आपला कोर्स तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मदत करेल, ज्यामध्ये सर्व विषयाचे सर्व लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या बॅचमध्ये मिळून जाईल. बॅचची फीस आहे फक्त 500 रुपये. अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी मिळेल. यस, त्याचबरोबर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला, जर काही अडचण आल्यास तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा अण्णा हजारे. ठीक आहे, आता अण्णा हजारे आपण म्हणून त्या ठिकाणी ओळखतो, मात्र त्यांचं नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे. ठीक आहे, अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे. किसन बाबूराव हजारे यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो? अण्णा हजारे या टोपण नावाने ओळखतो. त्यानंतर बाबा आमटे आहेत बघा. बाबा आमटे या टोपण नावानं कोणाला ओळखलं जातं? मुरलीधर देवीदास आमटे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, ज्यांना आपण बाबा आमटे म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. त्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी आपण अभ्यासलंय, स्वामी रामानंद तीर्थ. ठीक आहे, काय आहे पुढे? स्वामी रामानंद तीर्थ म्हणून कोणाला ओळखलं जातं? बघा व्यंकटेश भगवानराव खेडगीकर यांनाच आपण काय म्हणून ओळखतो? स्वामी रामानंद तीर्थ या टोपण नावाने त्या ठिकाणी ओळखतो. महत्त्वाचं नाव आहे, परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. आता स्वामी विवेकानंद आहेत बघा. स्वामी विवेकानंद लक्षात घ्या, नरेंद्र विश्वनाथ दत्त. ठीक आहे, त्यांचं जर आपण मूळ नाव बघितलं तर काय आहे? नरेंद्र विश्वनाथ दत्त आहेत. त्यांना आपण स्वामी विवेकानंद म्हणून त्या ठिकाणी ओळखत असतो. ठीक आहे, नरेंद्र विश्वनाथ दत्त यांचं टोपण नाव काय आहे? स्वामी विवेकानंद. यस, पुढे आहेत संत रामदास. कोण आहेत? संत रामदास आहेत. संत रामदास जर आपण बघितलं त्यांचं पूर्ण नाव काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर हे काय आहे? संत रामदास यांचं पूर्ण नाव आहे. आपण त्यांना संत रामदास या टोपण नावाने त्या ठिकाणी ओळखतो. यस, त्यानंतर आहेत बघा तुकाराम वल्लोबा आंबिले किंवा मोरे त्यांना म्हटलं जातं. मग त्यांचं टोपण नाव काय आहे? संत तुकाराम हे आहे. ठीक आहे, बघा तुकाराम वल्लोबा आंबिले तरी म्हटलं जातं किंवा मोरे म्हटलं जातं. त्यांचं टोपण नाव आपण काय त्यांना ओळखतो? संत तुकाराम म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. बघा अण्णा हजारे यांचं जर आपण बघितलं त्या ठिकाणी मूळ नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे आहे. बाबा आमटे यांचं मुरलीधर देवीदास आमटे आहे. ठीक आहे, मराठीचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. स्वामी रामानंद तीर्थ यांचं पूर्ण नाव काय आहे? व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. त्यानंतर विवेकानंद यांचं जर आपण पूर्ण नाव बघितलं नरेंद्र विश्वनाथ दत्त आहे. त्यानंतर संत रामदासांचं पूर्ण नाव आपण बघितलं नारायण सूर्याजी ठोसर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आणि संत तुकारामांचं पूर्ण नाव आपण बघितलं तुकाराम ओलोबा आंबिले किंवा त्यांना मोरे म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. हे महत्त्वाचे टोपण नावं या ठिकाणी आपण अभ्यासतोय, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो.
त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर तर बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारून झालेला आहे. ठीक आहे, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर बऱ्याचदा आजपर्यंत प्रश्न आलेला आहे. बघा, विवेकानंद सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यस, त्यानंतर संत तुकाराम सुद्धा महत्त्वाचे आहेत, इथं सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बघा, 1 2 3 4 5 तुम्हाला ह्या स्लाइडमधले जे काही महत्त्वाचे टोपण नावं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. यस, पुढे जाऊयात आपण. बघा, आता या ठिकाणी आरती प्रभू या टोपण नावाने जर आपण बघितलं, कोणाला ओळखलं जातं? चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना ओळखलं जातं. ठीक आहे, अनंत तनय या टोपण नावाने जर आपण बघितलं, दत्तात्रय अनंत आपटे यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. कवी अनिल, ठीक आहे, कवी अनिल जर आपण बघितलं, कवी अनिल या नावाने कोणी लिखाण केलं होतं? आत्माराम रावजी देशपांडे. ठीक आहे, आपण जे काही आपलं लहानपणी जे काही आपण अभ्यासत होतो त्यावेळेस आपल्याला कवी अनिल यांच्या त्या ठिकाणी कविता वगैरे होत्या, हे तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, कवी अनिल लक्षात ठेवायचं आहे. आत्माराम रावजी देशपांडे यांनी काय केलं होतं? कवी अनिल या टोपण नावाने लिखाण केलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग अमर शेख यांचं जर आपण नाव बघितलं तर ते काय आहेत? महबूब पठाण हे त्यांचं मूळ नाव आहे मित्रांनो, किंवा पूर्ण नाव त्या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, अमर शेख लक्षात ठेवायचं आहे. मग अज्ञातवासी या नावाने जर आपण बघितलं तर कोणाला ओळखलं जातं? दिनकर गंगाधर केळकर. ठीक आहे, कोण आहेत? दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या नावानं सुद्धा त्या ठिकाणी टोपण नावानं ओळखलं जातं. त्यानंतर आहेत इंद्रजित कुलकर्णी, यांना दत्तात्रय पुंडे किंवा दी द पुंडे या नावाने सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यांचं टोपण नाव काय आहे? इंद्रजित कुलकर्णी आहे. कोणाचं? द दी पुंडे यांचं. यस, त्यानंतर आहेत काका कालेलकर. आता काका कालेलकर जर आपण बघितलं, यांचं पूर्ण नाव काय आहे? द बा कालेलकर. यांनी कोणत्या नावाने लिखाण केलेलं आहे? काका कालेलकर या नावाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? लिखाण केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, लक्षात ठेवायचं आहे, द बा कालेलकर यांचं टोपण नाव काय आहे? काका कालेलकर. यस, मग यातले कोणते महत्त्वाचे आहेत? तर तुम्हाला हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे, कवी अनिल यांचं. ठीक आहे, कवी अनिल जर आपण बघितलं, हे कोणाचं टोपण नाव आहे? आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे. अमर शेख हे टोपण नाव कोणाचं आहे? महबूब पठाण यांचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? तर काका कालेलकर हे टोपण नाव कोणाचं आहे मित्रांनो? द बा कालेलकर यांचं हे टोपण नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे जाऊयात. पुढे बघा, महत्त्वाचं आहे काव्यविहारी. ठीक आहे, काव्यविहारी हे टोपण नाव कोणाचं आहे? धोंडो वासुदेव गद्रे यांचं आहे. कोणाचं आहे हे टोपण नाव? धोंडो वासुदेव गद्रे यांचं काव्यविहारी हे टोपण नाव आहे. त्यानंतर कुंजविहारी सुद्धा दिले बघा इथं. मग कुंजविहारी हे टोपण नाव कोणाचं आहे? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं आहे. कोणाचं आहे? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं हे कुंजविहारी टोपण नाव आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे पुढचं टोपण नाव कुसुमाग्रज. ठीक आहे, कुसुमाग्रज या टोपण नावाने ज्यांनी साहित्य निर्मिती केली असे साहित्यिक कोण आहेत? विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण वि वा शिरवाडकर म्हणून सुद्धा ओळखतो. त्यांनी लिखाण कोणत्या नावानं केलेलं आहे? कुसुमाग्रज या नावानं केलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कृष्णकुमार हे टोपण नाव कोणाचं आहे? सेतू माधवराव पगडी यांचं आहे. ठीक आहे, कोणतं नाव? कृष्णकुमार. कृष्णकुमार लक्षात ठेवायचं आहे, सेतू माधवराव पगडी यांचं हे टोपण नाव आहे. तर गदिमा, लक्षात घ्या, गदिमा या टोपण नावाने कोणी लिखाण केलेलं आहे? गणेश दिगंबर माडगुळकर. ठीक आहे, हे महत्त्वाचं नाव आहे, हे सुद्धा परत एकदा महत्त्वाचं आहे. गदिमा या टोपण नावाने गणेश दिगंबर माडगुळकर यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे. त्यानंतर आहेत कवी गिरीश. ठीक आहे, कवी गिरीश हे टोपण नाव कोणाचं होतं? शंकर केशव कानिटकर यांचं आहे. कोणाचं आहे? कवी गिरीश शंकर केशव कानिटकर यांचं आहे. यस, त्यानंतर केशव कुमार म्हणून आपण कोणत्या साहित्यिकाला ओळखतो? तर लक्षात घ्यायचं आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार आहे. यस, पुढे बघा, आता एक एक महत्त्वाचं परत एकदा मी तुम्हाला सांगतो, यातलं महत्त्वाचं काय आहे? तर तुम्हाला कुसुमाग्रज लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की कुसुमाग्रज हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं आहे. त्यानंतर हे सुद्धा महत्त्वाचं नाव आहे कृष्णकुमार. कृष्णकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? सेतू माधवराव पगडी यांचं आहे. तसेच गदिमा या नावाने खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाने लेखन केलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, गदिमा या नावाने गणेश दिगंबर माडगुळकर यांनी त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. यस, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हे एक लक्षात ठेवा, केशव कुमार. ठीक आहे, केशव कुमार हे साहित्यिक जर आपण बघितलं, केशव कुमार या नावाने कोणी त्या ठिकाणी कोणाला ओळखलं जातं?
प्रल्हाद केशव अत्रे यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. हे जे काही 4 अत्यंत महत्त्वाची नावं आहेत, टोपण नावं आहेत, ती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यस, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, कवी ग्रेस आहेत. ठीक आहे, ग्रेस या टोपण नावाने जर आपण बघितलं, कोणी लिखाण केलेलं आहे? माणिक शंकर गोडघाटे. लक्षात ठेवा, ज्यांना आपण कवी ग्रेस म्हणून त्या ठिकाणी ओळखतो, मग या नावानं कोणी त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे? माणिक शंकर गोडघाटे. यांनाच काय टोपण नाव आहे? कवी ग्रेस. ठीक आहे. त्यानंतर बघा, गोल्या घुबड. ठीक आहे, टोपण नाव काय आहे? गोल्या घुबड आहे. मग कोणाला ओळखलं जातं गोल्या घुबड? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी काय केलं होतं? गोल्या घुबड हे त्यांना त्या ठिकाणी टोपण नाव होतं, लक्षात घ्या. त्यानंतर गोविंद. ठीक आहे, गोविंद हे टोपण नाव कोणाचं आहे? गोविंद त्र्यंबक दरेकर यांचं आहे. ठीक आहे, गोविंद हे टोपण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर यांचं आहे. तर गोविंदाग्रज. ठीक आहे, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? राम गणेश गडकरी. ठीक आहे, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. गोविंदाग्रज हे टोपण नाव राम गणेश गडकरी यांचं आहे. तर चारुता सागर हे टोपण नाव जर आपण बघितलं, दिनकर दत्तात्रय भोसले यांचं आहे. कोणाचं आहे? दिनकर दत्तात्रय भोसले यांचं टोपण नाव काय? चारुता सागर असं आहे. ठीक आहे. जागल्या. ठीक आहे, जागल्या हे जे काही टोपण नाव आहे ते कोणाचं आहे? दगडू मारुती पवार याचं आहे. ठीक आहे, काय? जागल्या टोपण नाव जर आपण बघितलं, दगडू मारुती पवार यांचं आहे. त्यानंतर बघा, जीवन या टोपण नाव कोणाचं आहे? संजीवनी मराठे यांचं आहे. ठीक आहे, संजीवनी मराठे यांचं टोपण नाव काय आहे? जीवन असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मग यातलं महत्वाचं काय आहे मित्रांनो? कवी ग्रेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यस, हे महत्वाचं आहे. कवी ग्रेस जर आपण बघितलं, हे कोणाचं टोपण नाव आहे? माणिक शंकर गोडघाटे यांचं आहे. त्यानंतर बघा, गोविंदाग्रज तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे कोणाचं टोपण नाव आहे? राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आपल्याला ठिकाणी सांगता येतं. यस, बघा, बऱ्याचदा आपल्याला सुद्धा काय, तर त्या ठिकाणी आपल्या लहानपणापासून आपल्याला सुद्धा काय असतं? एखादं टोपण नाव असतं. ठीक आहे, मग त्याचप्रमाणे या साहित्यिकांनी जर आपण बघितलं तर साहित्य क्षेत्रामध्ये असेल किंवा काही महत्त्वाचे व्यक्ती असतील, त्यांना सुद्धा काय, तर टोपण नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि हेच काय, तर परीक्षेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं, त्यासाठी महत्त्वाचं आहे. मात्र आपले जे काही टोपण नावं असतात ते वेगवेगळे असतात. बाळू असतात. ठीक आहे, सोन्या, मोन्या, गोट्या असे टोपण नावं त्या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळतात. मात्र हे थोडे वेगळे आहेत, साहित्यिकांची नावं आहेत. यस, आता नागेश हे टोपण नाव कोणाचं होतं? नागेश गणेश नवरे यांचं आहे. ठीक आहे, नाथ माधव हे टोपण नाव कोणाचं होतं? द्वारकादास माधवराव पितळे यांचं आहे. त्यानंतर निशिगंधा. ठीक आहे, निशिगंध हे टोपण नाव कोणाचं आहे? राश्री जोग यांचं आहे. निशिगंध हे टोपण नाव राश्री जोग यांचं आहे. शाहीर प्रभाकर जर आपण बघितलं तर प्रभाकर जनार्दन दातार यांचं हे टोपण नाव आहे. बालकवी. ठीक आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे, बालकवी हे टोपण नाव कोणाचं आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं आहे. तर कवी बी हे टोपण नाव नारायण मुरलीधर गुप्ते यांचं आहे. ठीक आहे, कवी बी हे टोपण नाव नारायण मुरलीधर गुप्ते यांचं आहे. तर त्यानंतर बघा, बी रघुनाथ जर आपण बघितलं, हे टोपण नाव कोणाचं आहे? भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. काय? बी रघुनाथ. मग यातले महत्वाचे कोणते आहेत? तर महत्वाचे शेवटचे 3 लक्षात ठेवा. बालकवी. ठीक आहे, बालकवी म्हणून कोणाला ओळखलं जातं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. लिहून ठेवा, महत्वाचंच आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. त्याला बालकवी म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखतो. तसेच कवी बी सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो. कवी बी म्हणून कोणाला त्या ठिकाणी ओळखलं जातं? नारायण मुरलीधर गुप्ते यांना. ठीक आहे, नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर बी रघुनाथ म्हणून कोणाला त्या ठिकाणी ओळखलं जातं किंवा कोणाचं हे टोपण नाव आहे? तर भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं हे टोपण नाव आहे. लक्षात ठेवा, हे शेवटचे 3 अत्यंत महत्वाचे आहेत, जिथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल मित्रांनो. यस, पुढे जाऊयात आपण. भालचंद्र नेमाडे आहेत बघा. ठीक आहे, जे काही साहित्यिक आहेत, प्रसिद्ध साहित्यिक आहेत आपले. मग यांचं जर आपण मूळ नाव बघितलं तर काय आहे बघा? भागवत नेमाडे. ठीक आहे, भागवत वना नेमाडे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मग त्यांना आपण कोणत्या नावाने त्या ठिकाणी ओळखतो? भालचंद्र नेमाडे या नावाने त्यांनी काय केलेली आहे? साहित्य निर्मिती केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर माधव ज्युलियन. ठीक आहे, माधव ज्युलियन हे टोपण नाव कोणाचं आहे? माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं आहे. कोणाचं आहे? माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं आपल्याला हे काय सांगता येतं? तर हे नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. यस, आता माधवानुज. ठीक आहे, या टोपण नावाने कोणी लिखाण केले? काशीनाथ हरी मोडक यांनी. ठीक आहे, त्यानंतर मामा वरेरकर. ठीक आहे, मामा वरेरकर जर हे टोपण नाव आपण बघितलं, कोणाचं आहे? भार्गव विठ्ठल वरेरकर यांचं आपल्याला काय सांगता येतं? टोपण नाव मामा वरेरकर.
संत मुक्ताई ज्यांना आपण म्हणून ओळखतो त्यांचं मूळ नाव काय आहे? मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, संत मुक्ताई हे कोणाचं टोपण नाव होतं? मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी यांचं आपल्याला त्या ठिकाणी टोपण नाव सांगता येतं. तर मोरोपंत लक्षात घ्या, मोरोपंत हे टोपण नाव कोणाचं आहे? मोरेश्वर रामचंद्र पराडकर. ठीक आहे, मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव काय? मोरोपंत असं आहे. यस, पुढे जाऊयात आपण. राजा मंगळवेडेकर हे टोपण नाव कोणाचं आहे? वसंत नारायण मंगळवेडेकर. ठीक आहे, वसंत नारायण मंगळवेडेकर यांचं टोपण नाव काय? राजा मंगळवेडेकर आहे. मग आता यातले महत्त्वाचे कोणते आहेत? सर्वच्या सर्व लक्षात ठेवण्याची गरज आहे का? सर्वच्या सर्व लक्षात ठेवण्याची गरज नाही. यातले लक्षात ठेवा. भालचंद्र नेमाडे महत्त्वाचे साहित्यिक आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर माधव ज्युलियन सुद्धा महत्त्वाचे आहेत मित्रांनो. इथं सुद्धा आलं तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की माधव ज्युलियन हे टोपण नाव कोणाचं आहे? महादेव त्र्यंबक पटवर्धन यांचं आहे. तर त्याचबरोबर अजून काय महत्त्वाचं आहे? संत मुक्ताई या ठिकाणी एक लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, पुढे जाऊयात आपण. पुढे आहे बघा रे टिळक. ठीक आहे, रे टिळक हे टोपण नाव कोणाचं आहे? नारायण वामन टिळक यांचं आहे. कोणाचं आहे? नारायण वामन टिळक यांचं टोपण नाव रे टिळक आहे. तर लोकहितवादी आपल्या सर्वांना माहिती आहेत. लोकहितवादी आपण कोणाला म्हणून ओळखतो? गोपाळ हरी देशमुख यांचं ते काय आहे? टोपण नाव आहे. ठीक आहे, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखलं जातं? गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जातं. वसंत बापट. ठीक आहे, महत्त्वाचं नाव आहे. विश्वनाथ वामन बापट यांनाच काय म्हटलं जातं? टोपण नाव काय आहे त्यांचं? वसंत बापट आहे. ठीक आहे, तर विंदा करंदीकर. यस, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, विंदा करंदीकर यांचं हे कोणाचं टोपण नाव आहे? गोविंद विनायक करंदीकर. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, विंदा करंदीकर यांचं जर आपण नाव बघितलं ते काय आहे? गोविंद विनायक करंदीकर. गोविंद विनायक करंदीकर यांनी कोणत्या नावाने त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे? विंदा करंदीकर या नावाने लिखाण केलेलं आहे. यस, संत विनोबा. ठीक आहे, संत विनोबा यांचं जर आपण नाव बघितलं विनायक नरहर भावे. ठीक आहे, संत विनोबा भावे म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. मात्र जर नाव बघितलं विनायक नरहर भावे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा संत विनोबा हे कोणाचं टोपण नाव आहे? विनायक नरहर भावे यांचं हे टोपण नाव आपल्याला इथं सांगता येतं. त्याचबरोबर विभावरी शिरूरकर. ठीक आहे, बघा जे काही आपण 7वी 8वी 5वी 6वीला ज्यावेळेस त्या ठिकाणी शिकत होतो त्यावेळेस यांचं साहित्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कोण आहेत? विभावरी शिरूरकर आहेत. विभावरी शिरूरकर हे जर आपण बघितलं कोणाचं टोपण नाव होतं? मालतीबाई बेडेकर. ठीक आहे, मालतीबाई बेडेकर यांनी कोणत्या नावाने लिखाण केलं होतं? विभावरी शिरूरकर या नावाने लिखाण केलं आहे. लक्षात ठेवायचं अत्यंत महत्त्वाचं आहे. यस, विभावरी शिरूरकर यांचं टोपण नाव विभावरी शिरूरकर हे कोणाचं टोपण नाव होतं? मालतीबाई बेडेकर यांचं टोपण नाव आहे. तर पुढे बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी इथं दिले तुम्हाला. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे कोणाचं टोपण नाव होतं? विष्णू भिकाजी गोखले यांचं टोपण नाव आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे कोणाचं टोपण नाव आहे? विष्णू भिकाजी गोखले यांचं टोपण नाव आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाचे काय आहेत ते एकदा बघूयात. रे टिळक एक लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचं आहे. नारायण वामन टिळक यांचं टोपण नाव आहे. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? लोकहितवादी या टोपण नावाने ओळखलं जातं. हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. विंदा करंदीकर महत्त्वाचे आहेत. इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं विष्णुबुवा ब्रह्मचारी एक लक्षात ठेवा. इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे तरी कमीत कमी तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. रे टिळक, नारायण वामन टिळक. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखलं जातं. तर गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर या नावाने आपण त्या ठिकाणी ओळखतो. तसेच बघा या ठिकाणी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना जर आपण बघितलं विष्णू भिकाजी गोखले यांना आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी या टोपण नावाने त्या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे, ह्या गोष्टी यातल्या महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. सोबत संत विनोबा भावेंचं सुद्धा लक्षात ठेवा, विनायक नरहर भावे. यस, यानंतर बघा पुढे आहे श्रीधर. ठीक आहे, टोपण नाव काय आहे? श्रीधर हे टोपण नाव आहे. आणि या श्रीधर या टोपण नावाने जर आपण बघितलं कोणाला त्या ठिकाणी ओळखतो तर बघा ब्रह्मजी पंत ब्रह्मानंद नाझरीकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? श्रीधर या टोपण नावाने ओळखलं जातं. संजीवनी हे टोपण नाव कोणाचं आहे? तर संजीवनी रामचंद्र मराठे यांचं संजीवनी हे टोपण नाव त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा सानिया. ठीक आहे, सानिया हे टोपण नाव कोणाचं होतं? तर सुनंदा बलरामन यांचं सानिया हे टोपण नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल.
यस, विंदा करंदीकर आपण बघितलेला आहे, गोविंद विनायक करंदीकर, संत विनोबा सुद्धा आपण बघितलेत आणि त्या ठिकाणी विभावरी शिरूरकर सुद्धा आपण बघितलेत. मात्र लक्षात घ्या साने गुरुजी, ठीक आहे, ज्यांना आपण साने गुरुजी असं म्हणतो, ठीक आहे. मग त्यांचं मूळ नाव जर आपण बघितलं काय आहे, पांडुरंग सदाशिव साने, ठीक आहे. पांडुरंग सदाशिव साने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना आपण साने गुरुजी या नावाने त्या ठिकाणी ओळखत असतो, ठीक आहे. साने गुरुजी हे कोणाचं टोपण नाव होतं, पांडुरंग सदाशिव साने यांचं होतं. लक्षात घ्या कोणाचं आहे, पांडुरंग सदाशिव साने यांचं, ठीक आहे. तर बघा परत थोडंसं बॅचबद्दल आहे या ठिकाणी माहिती. तर तलाठी भरती निश्चय बॅच ही आपली सुरू आहे, याचे ॲडमिशन सुरू आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर खूप कमी फीसमध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण विषयाचे जे काही लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टसुद्धा मिळणार आहेत. त्यासाठी कमी दिवस जरी शिल्लक असले तरी कमी दिवसामध्ये परिपूर्ण तयारी जर तुम्हाला करायची असेल, रिझल्ट जर मिळवायचा असेल तर ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे. त्यासाठी जे कोणी राहिले असतील तुमचे मित्रमैत्रीण त्यांना त्या ठिकाणी जॉईन करायला तुम्ही सांगू शकता. अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. जर काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. बॅच जरी 23 जूनपासून सुरू झाली असली तरी तुम्ही ज्या दिवशी ॲडमिशन घ्याल किंवा ज्या दिवशी प्रवेश घ्याल तिथून पुढे 50 दिवस हा कोर्स तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. यस, तर अशा पद्धतीनं हे जे काही आजचे महत्त्वाचे साहित्यिक होते किंवा महत्त्वाचे व्यक्ती होते आणि त्या महत्त्वाच्या व्यक्तींचे जे काही टोपण नाव होते, जे परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एखाद प्रश्न जर हमखास त्या ठिकाणी विचारला जातो किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तुमचे जे काही 2 मार्क आहेत ते आज आपण या ठिकाणी फिक्स केलेले आहेत, कारण की याबाहेर तुम्हाला एकही त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची ही लिस्ट होती, महत्त्वाचा हा चार्ट होता जो तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स त्या ठिकाणी मिळवून देणार आहे. यस, तर थांबूयात मित्रांनो. असे जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील, महत्त्वपूर्ण जे काही मराठी व्याकरणाशी संबंधित जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच अभ्यास मित्र घेऊन येत असतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलला नक्कीच त्या ठिकाणी फॉलो करून ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा महत्त्वाचं आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक तिथं मिळत असतात. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. अभ्यास मित्र नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथूनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओची लिंक जी आहे ती मिळत जाईल. ठीक आहे, तर थांबूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.